नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये. आणि मी बसलो आता पी सी ओपन करून आणि त्याच्यावरती ऑनलाईन शॉपिंगची वेबसाईट्स ओपन आहेत, म्हणजे ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट. तर त्याच्यावर छोट्या मोठ्या गोष्टी जरा बघतो आहे. जसं की तुम्हाला माहिती आहे, आता पुढच्या महिन्यातच बाप्पांचं आगमन होईल आणि आमच्या घरातसुद्धा गणपती असतो. तर त्यासाठी छोट्या मोठ्या डेकोरेशनच्या वस्तू मी जरा ऑनलाईन चेक करतो आहे. तसं ऑनलाईन घेणार तर नाही आहे, पण थोडीफार चेक करतो आहे, माहिती घेतो आहे. अगदीच काही चांगलं दिसलं ना तर मग आपण नक्कीच ऑर्डर करणार आहे. गणपतीच्या बॅकग्राऊंडला जे कपडा असतो ना डिझाईनवाला, अशा टाईपमध्ये बघा किती भारी वाटतं, मस्त वाटतं तसे. हा येलो कलरमध्ये सुद्धा कपडा चांगला वाटतं. त्याच्यासोबत आहे ना स्ट्रिंग लाईट्स आहेत, त्यात ह्या वेली आहेत. बॅकग्राऊंडला भारी वाटेल हे. आणि माझ्या मनात कधीपासून आहे की असा एक देवार आपल्या घरात असावा, लाईटवाला देवार मला खूप आवडतो. जे देवाच्या डोक्यावरती अशी लाईट्स असतात ना, वम वाईट, ह्या लाईट्स मला खूप आवडतात. हे बघा ना, मस्त दिसतोय, मस्त एकदम सुंदर आहे. हा केवढा उंच असेल माहिती नाही, बट भारी वाटतं, एक नंबर वाटतंय. याच्या डोळ्याला ना काहीतरी झालंय, हे बघा ना. काय रे बाबा, काय आलं? कसे आले ते बघा ना. तसं औषध वगैरे मी टाकतोय, बट नक्की आता कारण माहिती नाही नक्की कशामुळे झालं. हे बघा ना, एलियनसारखा झालाय चेहरा त्याचा. तशी मांजर आहे, कुठे जाते? औषध आहे, बट बघू, टाकू देणार नाही आता, कारण बघा ना किती ॲग्रेसिव्ह आहे. आणि मी एकटाच आता हे टाकू शकत नाही, कारण मी मांजर तर चावलं ना तर कामच फिट करेल. त्याच्यामुळे एवढी रिस्क नाही घ्यायची. आता जरा आपण आहे ना मांजरांच्या पिंजऱ्यामधली माती चेंज करूया. ही माती आहे ना, हे बघा, ज्यांच्या घरी मांजरं असतील ना तेही माती वापरू शकतात, जेणेकरून मांजरांना घरामध्ये टॉयलेट किंवा सुसू वगैरे काही करत नाहीत. ही बघा, ही सॉईल असते, सो हे तुम्ही वापरू शकता. हे जिथे तुम्ही ठेवाल ना घरामध्ये, तिथेच मांजरात जाऊन सुसू आणि 2 नंबर करणार. मित्रांनो, साफसफाई झालेली आहे. आता इथे ही माती आहे ना, बघा अशी टाकायची. अशी बापरे, लय जड आहे. ही अशी जराशी टाकून ठेवली ना की मांजरं ह्याच्यातच मुततात, 2 नंबर वगैरे करतात. बघा, आला वास गेला. वडापाव आणि मंचुरियन आणले अमृताने, आत्ताच ऑफिसवरनं आली तेव्हा तिने मस्तपैकी गरमागरम वडापाव, बापरे हात भाजत आहेत. आणि आल्या आल्या बघ अशी खायला सुरुवात केली तिने. एवढी भूक लागली तर आपण पण आता खाऊन घेऊया. बघा मंचुरियन आणि ही चटणी. तर आपण आता मस्तपैकी पोट पूजा करूया. मला पण खूप भूक लागली. अमृता नेहमीच आणते वडापाव तिच्यासाठी, आणि त्यात मला 1 वडापाव आणते आणि स्वतः 3 वडापाव खाते. या मित्रांनो, वडापाव खायला या.
ते बघा, हे औषध टाकायचं आहे आता मांजरांच्या डोळ्यामध्ये. तसं हे लहान मुलांचं आहे. किटन्स असतात ना, म्हणजे एवढे त्यांच्या डोळ्यात चालतं टाकलेलं. फक्त पॅरासिटामॉल वगैरे असं काही द्यायचं नाही, जे आपण खातो ना ते काही द्यायचं नाही मांजरांना, त्यांच्यासाठी ते विष असतं. चालू केलीस ना? आपण देत नाही ते. तर मग त्याला नेट पकडायला लागेल. एका डोळ्यात गेलं. हो झालं. बापरे, बघा असं करतात ना, त्याच्यामुळे भीती वाटते. असा टावेल पकडायला लागतो हातामध्ये. आता ह्यांच्या काही बाकीचे आहेत ना, त्यांना टाकलं, त्यांच्या डोळ्यात असं सहज टाकलं तरी चालतं. आता बघ, म्हणजे टाक, हे थांब. गेलं गेलं गेलं. बाकी हिच्या टाकायची गरज नाही आहे. तिच्या डोळ्यासाठी. संध्याकाळ झाली आणि चिमण्यांचा आवाज बघा किती मस्त येतोय. तर मित्रांनो, असा होता आजचा दिवस. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आणि हा व्हिडिओ तुम्ही आत्तापर्यंत बघत असाल तर व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका. आणि पुढे सुद्धा असेच नवीन असेच चांगले व्हिडिओ टाकण्याचा मी प्रयत्न करेन. त्यामुळे ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. आता आजचा दिवस इथेच संपला आणि हा ब्लॉगसुद्धा आज इथेच संपवतो. भेटूया उद्या. तोपर्यंत टाटा, बाय बाय.